भगवद्गीता अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग प्रकृती पुरुष आणि चेतना. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं च एव क्षेत्रं क्षेत्रज्ञम् एव च एतत् वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. श्रीभगवान् उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इति अभिधीयते एतत् यः वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञः इति तत्विदः. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौन्तेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. तात्पर्य: अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती. या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णांकडे पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र आहे. जीव या संसारात गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. हे कार्यक्षेत्र म्हणजे शरीर होय. आणि शरीर म्हणजे काय? शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते. बद्ध जीवाला इंद्रियोपभोग करावयाची इच्छा असते आणि इंद्रियोपभोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते. म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद जाणणे फारसे काही कठीण नाही. कोणतीही व्यक्ती जाणू शकते की बालपणापासून ते वृद्धपकाळापर्यंत तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात, तथापि व्यक्ती ही तीच राहते. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये भेद आहे. अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. प्रारंभी वर्णन करण्यात आले आहे की देहिनो अस्मिन, जीव हा देहस्थ असतो आणि देहाचे बालपणातून कौमार्यात, कौमार्यातून तारुण्यात आणि तारुण्यातून वृद्धात्वामध्ये स्थित्यंतर होत असते. आणि देहाचा स्वामी असणारा जाणू शकतो की देहामध्ये स्थित्यंतरे होत आहेत. हा देहाचा स्वामी म्हणजेच क्षेत्रज्ञ होय. काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे. या सर्व क्षेत्रज्ञांच्या उपाधी आहेत, परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून भिन्न असतो. आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की वापरलेल्या वस्तूंहून आपण भिन्न आहोत. त्याचप्रमाणे थोडेसे चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. मी, तुम्ही किंवा इतर जे शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ म्हटले जाते आणि शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. भगवद्गीतेच्या प्रारंभिक 6 अध्यायांमध्ये क्षेत्रज्ञ आणि ज्या स्थिती योगे तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या मधल्या 6 अध्यायांमध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा व परमात्मा यांतील संबंधांचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आणि जीवांच्या स्वरूपाचे निश्चित रूपाने या अध्यायांमध्ये वर्णन करण्यात आले आहे. जीव हे सर्व परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात. पुण्यकर्मांद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भगवंताकडे जातात. याचेही वर्णन करण्यात आले आहे. आता 13व्या अध्यायाच्या प्रारंभापासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म, ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचे विवरण करण्यात आले आहे. जीवात्मा हा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो याचेही विश्लेषण करण्यात आले आहे. क्षेत्रज्ञं च अपि माम विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत् तत् ज्ञानं मतं मम.
हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञानाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. तात्पर्य: क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करताना आपल्याला भगवंत, जीव आणि जड प्रकृती हे 3 विविध अभ्यास योग विषय आढळतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये 2 आत्मे असतात, व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा. परमात्मा हे भगवंतांचे विस्तारित रूप असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, परंतु मी शरीरातील जीवात्मा नाही, मी परमात्मा आहे. मी प्रत्येक देहामध्ये परमात्मा म्हणून उपस्थित असतो. भगवद्गीतेच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे सूक्ष्म रीतीने अध्ययन करतो त्याला ज्ञानप्राप्ती होते. भगवंत म्हणतात की ते प्रत्येक शरीरातील कार्यक्षेत्राचे ज्ञाता आहेत. जीवाला आपल्या शरीराचे ज्ञान असते, परंतु इतर शरीरांचे त्याला ज्ञान असू शकत नाही. परमात्मा रूपाने सर्व शरीरांमध्ये उपस्थित असणारे भगवंत सर्वच देहांच्या बाबतीत सर्व काही जाणतात. त्यांना सर्व योनीतील सर्व शरीरांचे ज्ञान असते. एखाद्या नागरिकाला स्वतःच्या भूमीचे सर्व काही ज्ञान असू शकेल, परंतु राजाला केवळ राजमहालाचेच हेही नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे असणाऱ्या सर्व मालमत्तेचेही ज्ञान असते. त्याप्रमाणे मनुष्य केवळ स्वतःच्या शरीराचा स्वामी असू शकेल, परंतु भगवंत सर्व शरीरांचे स्वामी आहेत. राजा हा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक हे दुय्यम प्रकारचे स्वामी असतात. त्याचप्रमाणे भगवंत हे सर्व शरीरांचे परमाधिपती आहेत. शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते. भगवंत हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे नियंत्रक आहेत. ज्याप्रमाणे राजा हा राज्याचा मूळ नियंता असतो आणि नागरिक हे दुय्यम नियंते असतात, त्याचप्रमाणे भगवंत इंद्रियांचे मूळ नियंता आहेत. भगवंत म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, अर्थात भगवंत परमक्षेत्रज्ञ आहेत, तर जीव हा केवळ आपल्याच शरीराचा क्षेत्रज्ञ आहे. वेदांमध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे: क्षेत्राणी हि शरीराणी बीजं च अपि शुभम शुभे तानी वेत्ती च योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्यते. या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी व भगवंत वास करतात. भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात, म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ यातील भेद पुढील प्रमाणे सांगितला आहे. वेदांनुसार शरीर, जीव आणि परमात्मा यांच्या स्वरूपाला पूर्णपणे जाणणे म्हणजे ज्ञान होय. श्रीकृष्णांचे असे मत आहे: जीव आणि परमात्मा यांतील भेदाभेद जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसते तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. मनुष्याने प्रकृती, पुरुष आणि ईश्वर यांचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. या 3 तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये गोंधळून जाऊ नये. मनुष्याने चित्रकार, चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळून जाऊ नये. भौतिक जगत अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोक्ता म्हणजे जीव आहे, आणि या दोहोपेक्षा श्रेष्ठ परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत. श्वेतरोपनिषदात सांगितले आहे की भोक्ता भोग्यम प्रेरितार च मत्वा सर्वं प्रोक्तम विधिं ब्रह्मम एतत्. 3 ब्रह्म संकल्पना आहेत. कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती बाह्य आहे आणि भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीवही बाह्य आहेत, आणि या दोघांचा नियंत्रकही ब्रह्मच आहे, परंतु तो वास्तविक नियंता आहे. या अध्यायामध्ये सांगितले जाईल की 2 क्षेत्रज्ञांपैकी एक च्युत ज्याचे पतन होऊ शकते आणि दुसरा अच्युत ज्याचे कधीही पतन होत नाही. एक श्रेष्ठ आहे तर दुसरा गौण आहे. दोन्ही क्षेत्रज्ञ एक समानच आहेत असे जो म्हणतो तो भगवंतांच्या कथनाचा विरोध करतो, कारण या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. जो एखाद्या दोरीला सर्प समजतो तो ज्ञानी असू शकत नाही. विविध प्रकारचे देह आहेत आणि विविध प्रकारचे देहांचे मालक आहेत. प्रत्येक जीवाला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्वतःची अशी क्षमता असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे शरीर आहेत, परंतु त्या शरीरांमध्ये भगवंतही नियंता म्हणून उपस्थित आहेत. च हा शब्द पूर्णपणे आहे,
कारण हा सर्व प्रकारची शरीरे दर्शवितो. हे शील बलदेव विद्याभूषण यांचे मत आहे. प्रत्येक शरीरामध्ये जीवात्म्याबरोबरच श्रीकृष्णही परमात्मा रूपाने मध्ये उपस्थित असतात. श्रीकृष्ण येथे स्पष्टपणे सांगतात की परमात्मा हा क्षेत्र आणि परिमित भोक्ता या दोहोंचाही नियंत्रक आहे. तत्क्षेत्रम यत च याक च यत विकारी यतः च यत सहा च यहा यत प्रभावः च तत्समासेन मे शृणु. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन. 1. तात्पर्य. भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत. या शरीराचे स्वरूप काय आहे, कोणत्या पदार्थापासून हा देह बनलेला आहे, कोणाच्या नियंत्रणाखाली हा देह क्रियाशील आहे, त्याच्यात बदल कसे घडून येतात, हे बदल कोठून येतात, त्याची कारणे कोणती, त्याचे प्रयोजन काय आहे, आत्म्याचे परमलक्ष्य काय आहे आणि जीवाचे वास्तविक रूप कसे आहे, या सर्व गोष्टींचे मनुष्याला ज्ञान असले पाहिजे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद, त्यांचा प्रभाव, त्यांची शक्ती इत्यादींचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. मनुष्याने केवळ ही भगवद्गीता प्रत्यक्षपणे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जाणून घेतली पाहिजे. असे केल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रत्येक देहातील भगवंत आणि जीव हे एकच आहेत अशी समजूत होणार नाही, याची मनुष्याने काळजी घ्यावी. भगवंत आणि जीव समानच आहेत असे समजणे म्हणजे शक्तिमान आणि शक्तिहीन यांना सारखेच समजण्याप्रमाणे आहे. ऋषीभिः बहुधा गीतं छन्दोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैः च एव हेतुमद्भिः विनिश्चिते. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञानाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. तात्पर्य. या ज्ञानाचे वर्णन करण्यास भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहेत. तथापि विद्वान, ज्ञानीजन आणि आदर्श अधिकारी व्यक्ती हे चालीरीतीप्रमाणे पूर्वाचार्यांचे प्रमाण देतात. वेदांताचे प्रमाण देऊन श्रीकृष्ण आत्मा आणि परमात्मा यांच्या द्वैताच्या विवादास्पद मुद्द्याचे वर्णन करीत आहेत. प्रथम ते म्हणतात की विविध ऋषींच्या मते असे आहे. ऋषीबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांव्यतिरिक्त व्यासदेव हे एक महान ऋषी आहेत आणि वेदांत सूत्रांमध्ये द्वंद्वाचे परिपूर्ण स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी हे सुद्धा एक महान ऋषी आहेत. ते आपल्या धर्मग्रंथामध्ये म्हणतात की अहम त्वं च तथान्ये. आपण, तुम्ही, मी आणि इतर सारे जीव जरी भौतिक देहामध्ये बद्ध असलो तरी दिव्यच आहोत. आपल्या कर्मानुसार आपण भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांनी प्रभावित झालो आहोत. म्हणून काही जण उन्नतावस्थेत आहेत तर काही जण खालच्या अवस्थेत आहेत. अज्ञानामुळे अशा उच्च निम्न अवस्था अस्तित्वात असतात आणि असंख्य जीवांद्वारे त्या व्यक्त होतात. परंतु परमात्मा हा अच्युत त्रिगुणातील आणि दिव्य आहे. त्याचप्रमाणे मूळ वेदांमध्येही विशेष करून कठोपनिषदात आत्मा, परमात्मा आणि शरीरामधील भेद दर्शविण्यात आला आहे. अनेक महर्षींनी याचे विश्लेषण केलेले आहे आणि पराशर मुनींना त्यामध्ये प्रमुख मानण्यात येते. छंदोभी हा शब्द विविध वैदिक ग्रंथ दर्शवितो. उदाहरणार्थ यजुर्वेदाचाच भाग असणाऱ्या तैत्तिरीय उपनिषदात प्रकृती, जीव आणि भगवान यांचे विवरण करण्यात आले आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवांचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात. तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. भगवंतांच्या शक्तीची एक प्रकट अवस्था अन्नमय नावाने जाणली जाते. हे जाणणे म्हणजेच परमसत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय. नंतर परमसत्याची अन्नमयामध्ये अनुभूती झाल्यावर मनुष्य प्राणमय अर्थात
प्राणशक्तीमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करू शकतो. ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो. त्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो व त्याला विज्ञानमय असे म्हटले जाते. आणि त्या साक्षात्कारामध्ये जीवाला कळून येते की आपण आपल्या मन आणि प्राणापासून भिन्न आहोत. त्यानंतरची व परमोच्च अवस्था म्हणजे आनंदमय. याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्काराच्या ब्रह्मपृच्छम या 5 अवस्था आहेत. या 5 पैकी प्रथम 3 आनंदमय, प्राणमय आणि अज्ञानमय या अवस्थांचा संबंध जीवाच्या क्षेत्राशी येतो. सर्व क्षेत्रांच्या पलीकडे परमेश्वर असतात आणि त्यांना आनंदमय असे म्हटले जाते. वेदांत सूत्रातही भगवंताचे वर्णन आनंदमयो अभ्यासात असे करण्यात आले आहे. या दिव्य आनंदाचा अनुभव घेण्याकरिता ते स्वतःचा विज्ञानमय, प्राणमय, ज्ञानमय आणि अन्नमय यांमध्ये विस्तार करतात. क्षेत्रामध्ये जीवाला भोक्ता समजले जाते आणि आनंदमय हे त्याच्यापासून भिन्न असते. याचा अर्थ आहे की जर जीवाने आनंदमयामध्ये संलग्न होऊन आनंद प्राप्त केला तरच जीव पूर्णत्व प्राप्त करतो. हेच भगवंतांचे परम क्षेत्रज्ञ म्हणून जीवाचे गौण क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यांचे वास्तविक स्वरूप आहे. वेदांत सूत्रे आणि ब्रह्मसूत्रांमध्ये या सत्याचे अधिक विश्लेषण मनुष्याला प्राप्त होऊ शकते. या ठिकाणी उल्लेख केला आहे की कारण परिणामानुसार ब्रह्मसूत्राची सुंदर रीतीने रचना करण्यात आली आहे. यापैकी काही सूत्रे पुढील प्रमाणे आहेत. न विद्यत श्रुते, न आत्मा श्रुते आणि परा तू तच्छ्रुते. हे प्रथम सूत्रामध्ये क्षेत्र, दुसऱ्यामध्ये जीव आणि तिसऱ्यामध्ये सर्व जीवांचे परम आश्रम स्थान भगवान यांचे वर्णन करण्यात आले आहे. महाभूतानि अहंकार बुद्धी अव्यक्तम एव च इंद्रियाणि दश एकम च पंच च इंद्रियः इच्छा इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातः चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहत्तम. पंचमहाभूते, मिथ्या, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. तात्पर्य: महर्षीच्या प्रमाणभूत विधानांवरून वेद आणि वेदांत सूत्रे यावरून या जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. मिथ्या, अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त त्रिगुण आहेत. नेत्र, कान, नासिका, जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. वाणी, पाय, हात, उपस्थ, गुद ही 5 कर्मेंद्रिये आहेत. इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला अंतरिंद्रिय म्हणतात. म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिये आहेत. नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 इंद्रिय विषय आहेत. अशा रीतीने या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. जर मनुष्याने या 24 तत्वांचे पृथक्करणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो. त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत. चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे हे सूक्ष्म देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार यांची प्रकटावस्था आहेत. या सूक्ष्म तत्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो. पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहेत आणि मिथ्या अहंकार हा तामस बुद्धीचे प्रतीक आहे. तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे. प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते. ज्याला 24 तत्वांची त्यांच्या विकारासहित सखोल अध्ययन करावयाची इच्छा आहे त्यांनी तत्त्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे. भगवद्गीतेमध्ये या तत्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे. शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. तथापि या क्षेत्राचा स्वामी
क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. अमानित्वम, अदभित्वम, अहिंसा हा क्षांती, अर्जवम, आचार्य उपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रिय अर्थेषु वैराग्यम, अनहंकारः एव च, जन्म मृत्यु जराव्याधि दुःखदोष अनुदर्शनम, असक्तिः, अनभिष्वंग, पुत्र दार ग्रह आदिषु नित्यं च समचित्तत्वम, इष्ट अनिष्ट उपपत्तिषु मयि च अनन्य योगेन भक्तिः, व्यभिचारिणी, विविक्त देश सएत्वम, अरतिः जनसंसदि, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञान अर्थ दर्शनम एतज्ज्ञानम इति प्रोक्तम, अज्ञानम यत अतः अन्यतः, नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकाररहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यांमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. तात्पर्य: कधीकधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञानपद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. हीच वास्तविक ज्ञानपद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती शक्य होते. पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत. वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. ज्ञानमार्गाच्या सर्व वर्णनातील महत्त्वाचा मुद्दा 11व्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे. मयि च अनन्य योगेन भक्तिः रव्य अभिचारिणी. ज्ञानाची परिणती अनन्य भगवद्गीतेमध्ये होते. जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्त्व नाही, परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर 19 साधने आपोआपच त्याच्या ठायी विकसित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यस्य अस्ति भक्तिः भगवत्याः किंचना सर्वे गुणैस्तत्र समासते सुरा. ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात. 8व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञानमार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे. या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहेत. या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल. अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये. देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो, परंतु मी शरीर म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मानापमान हा निरर्थक आहे. मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये. लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की लोक धर्मतत्वांचे ज्ञान
नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरिता काहीतरी कसोटी असणे आवश्यक आहे. या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकतो. अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो, परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे. अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्मबुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दुःखे भोगत असतात. म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तराप्रत उन्नत होत नाही तोपर्यंत जो हिंसा करीत असतो. वास्तविक ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील. हीच खरी अहिंसा आहे. शांती म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यात संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो. हे अपेक्षितच आहे, कारण भौतिक प्रकृतीची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे. प्रल्हादांसारखे केवळ 5 वर्षाचे बालकही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न होते तेव्हा त्यांच्या पित्याने भक्तीला विरोध केल्यामुळे त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याचा वध करण्याचा पित्याने पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला, परंतु प्रल्हादाने सर्व काही सहन केले. म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील तरीही आपण सहनशील असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रगतीपथावर अग्रेसर झाले पाहिजे. आर्जवम म्हणजे मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे हे सांगू शकेल. आचार्योपासनम अर्थात आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करण्याबाबत सांगावयाचे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वीकारणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांच्या मार्गदर्शनावाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे. मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरूला शरण जावे आणि त्याची सेवा करावी, जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपा वर्षा करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील. प्रमाणित आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपा वर्षा केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तात्काळ प्रगती होते, किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्यासाठी नियामक तत्वांचे पालन करणे सहज सुलभ होते. स्थैर्यम मनुष्याने आध्यात्मिक जीवामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढनिश्चयी असले पाहिजे. अशा दृढनिश्चयाविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही. आत्मविनिग्रह म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकरिता जे काही हानिकारक आहे त्याचा स्वीकार न करणे होय. मनुष्याने या गोष्टीची सवय लावून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगतीस बाधक अशा सर्व गोष्टीचा त्याग केला पाहिजे. हेच खरे वैराग्य आहे. इंद्रिये इतकी प्रबळ आहेत की इंद्रियोपभोग करण्यासाठी ती सदैव उत्सुक असतात. मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नयेत. शरीर सुस्थितीत ठेवण्या इतकीच इंद्रिय तृप्ती करावी, जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य पालन करू शकेल. सर्वात महत्त्वपूर्ण आणि अनियंत्रित इंद्रिय म्हणजे जिव्हा होय. जर मनुष्य जिव्हा नियंत्रण करू शकला तर तो इतर इंद्रियांना संयमित करू शकतो. जिव्हेची 2 कार्य असतात, चव घेणे आणि बोलणे. म्हणून नित्य नियमाने जिव्हेला कृष्ण प्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरे कृष्ण कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे. नेत्रांच्या बाबतीत सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सुंदर विलोभनीय रूपाव्यतिरिक्त मनुष्याने इतर काही पाहू नये. यामुळे नेत्रांचे संयमन होईल. त्याचप्रमाणे कानाद्वारे कृष्ण कथा श्रवण करावी आणि नासिकाद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घ्यावा. हाच भक्तिमार्ग आहे. आणि या ठिकाणी आपण जाणू शकतो की भगवद्गीता ही केवळ भक्ती विज्ञानाचे प्रतिपादन करीत आहे. भक्ती योग हेच एकमेव उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेवरील अज्ञानी भाष्यकार वाचकांचे मन इतर विषयांकडे वळविण्याचा प्रयत्न करतात, परंतु भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख विषय नाही.
मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मानणे होय, अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत हे जाणणे म्हणजेच वास्तविक अहंकार होय. अहंकार हा नेहमी असतोच. मिथ्या अहंकार हा निंद्य आहे, परंतु खरा अहंकार निंद्य नाही. वेदामध्ये म्हटले आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हा अहमभाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्येही असतोच. हा अहमभाव म्हणजेच अहंकार आहे, परंतु हाच अहमभाव नश्वर शरीराच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो. जेव्हा हा अहमभाव सत्यत्वाच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय. काही तत्त्वज्ञानी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करावा, परंतु आपण अहंकार त्यागू शकत नाही, कारण अहंकार म्हणजे स्वरूप होय. अर्थात आपण देहात्मबुद्धीचा त्याग केलाच पाहिजे. मनुष्याने जन्ममृत्यू, जरा, व्याधी यांपासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते. श्रीमद भागवतात जन्मापूर्वीची अवस्था, मातेच्या गर्भातील बालकाचा निवास, त्याला भोगावे लागणारे दुःख इत्यादींचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात आणि याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे. यावर अवश्य विचार केला पाहिजे. जरा आणि व्याधींबद्दल सांगावयाचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्ष अनुभव होतो. कोणालाच व्याधीग्रस्त वयाची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध वयाची इच्छा नसते, परंतु त्यांना टाळणे अशक्यच आहे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. आसक्ती नाभिष्वंग हा पुत्रदार ग्रहादिषु म्हणजे पुत्र, पत्नी, घर, द्रव्यादिकांविषयी अनासक्ती होय. यावरून असे समजू नये की मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत, परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये. घर सुखी बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावना होय. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो, कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे. मनुष्याने केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा. कृष्णप्रसाद ग्रहण करावा. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत सारख्या ग्रंथावर चर्चा करावी आणि अर्चा विग्रहाची आराधना करावी. या 4 गोष्टींमुळे मनुष्य सुखी होईल. मनुष्याने आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की कुटुंबियांनी सकाळ सायंकाळ एकत्र बसावे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करावे. जर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी या 4 तत्वांचे आचरण करीत आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य अशा प्रकारे बसू शकला तर त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही. परंतु कौटुंबिक जीवन जर आध्यात्मिक जीवनाकरिता अनुकूल नसेल तर गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. अर्जुनाला स्वजनांचा मारण्याची इच्छा नव्हती, परंतु जेव्हा त्याने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसळ आहेत, तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली. सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे, कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही. सुख आणि दुःख हे भौतिक जीवाचे अनुषंगिक घटक आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे. सुखदुःखांच्या येण्या जाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही, म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआपच समभाव राखला पाहिजे.
सामान्यपणे इच्छित वस्तू प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा दुःखी होतो. परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर या गोष्टीमुळे आपण विचलित होत नाही. या स्तराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अखंड भक्ती योगाचे आचरण केले पाहिजे. अढळ कृष्ण भक्ती म्हणजे 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कीर्तन, श्रवण, पूजन, वंदन इत्यादी नवविध भक्तींमध्ये संलग्न होणे होय. याच भक्ती योगाचे अनुसरण केले पाहिजे. स्वाभाविकपणेच जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये रुळला जातो तेव्हा त्याला विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहणे आवडत नाही, कारण त्यांच्या संगतीत राहणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. कुसंगाशिवाय आपला एकांतात राहण्याकडे किती कल आहे यावरून मनुष्याने स्वतः कसोटी पाहावी. साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ यावरून मनुष्याने स्वतः कसोटी पाहावी. साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ, चित्रपट पाहणे किंवा सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करणे इत्यादींमध्ये स्वारस्य नसते, कारण तो जाणतो की हे सर्व करणे म्हणजे केवळ कालअपव्यय होय. लैंगिक जीवन आणि इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान, संशोधक आणि तत्त्वज्ञानी आहेत, परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन आणि तर्कशास्त्र हे अर्थहीन आहे. या गोष्टी सामान्यतः निरर्थकच आहेत. भगवद्गीतेनुसार दार्शनिक विवेकाच्या द्वारे आत्मस्वरूपाचे संशोधन केले पाहिजे. मनुष्याने आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी संशोधन करावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आत्मसाक्षात्काराविषयी सांगावयाचे तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भक्तियोग हा विशेष करून व्यवहार्थ आहे. जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधांचा विचार केला पाहिजे. जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत, निदान भक्तियोगाच्या बाबतीत तरी नाही. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत नित्यम आहे, म्हणून भक्तियोगही शाश्वत आहे. मनुष्याने या तत्वामध्ये दृढनिश्चयी असले पाहिजे. श्रीमद भागवतात म्हटले आहे की वदंती विदः तत्त्वम यज्ञानमयद्वयम्. जे तत्त्ववेत्ते आहेत ते जाणतात की परमसत्याचा ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या 3 निराळ्या स्वरूपांमध्ये साक्षात्कार होतो. परमसत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे. यास्तव मनुष्याने भगवज्ञानाप्रत उन्नती करावी आणि भगवद्भक्तीमध्ये संलग्न व्हावे. हीच ज्ञानाची परमावधी आहे. विनम्रतेपासून ते परमसत्याच्या भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंतचा हा मार्ग तळमजल्यावरून ते थेट सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाण्याकरिता केलेल्या विद्युत उद्वाहकाप्रमाणे आहे. आता असे अनेक लोक आहेत जे या उद्वाहकावरून जाताना पहिल्या, दुसऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यापर्यंत चढलेले आहेत, परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्णतत्वरूपी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो. जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करावयाची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनाचाही प्रगती करावयाची असेल तर तो निश्चितपणे वैफल्यग्रस्त होईल. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की नम्रतेविना वास्तविक तत्त्व जाणणे शक्य नाही. स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय. भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जीवाला जरी नेहमी लताप्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवितो. म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्व किंवा विनम्रतेपासून होतो. मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे. भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो. त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास केला पाहिजे.